या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णाचा सत्कार करण्यासाठी आलेले ते वरिष्ठ अधिकारी अमोलला विचारत असतात की बाळा, तुला हा सत्कार स्वीकारताना कसं वाटत आहे. आणि त्यावेळी अमोल त्यांना सांगतो की मला हा सत्कार नको आहे. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. गायतोंडे म्हणत असतात की अमोल बाळा, तू ज्या धीराने तुझ्या आजाराला सामोरा गेला त्यासाठी आम्ही तुझा हा सत्कार करणार आहोत. तर अमोल म्हणत असतो की गायतोंडे काका, मला यातलं काही कळत नाही. माझ्या माँ-बाबांनी आणि माझ्या फॅमिलीने माझी काळजी घेतली आणि म्हणूनच मी बरा झालो. सर्वांनीच माझी खूप काळजी घेतली, माझ्या आजारपणात मला मदत केली. त्यामुळे मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. त्यामुळे मी हा सत्कार एकटा स्वीकारू शकत नाही. मला तो सत्कार सगळ्यांच्या सोबत स्वीकारायचा आहे. आणि अमोलचं ते बोलणं ऐकून सगळेच जण त्याच्यासाठी खुश होतात आणि टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करतात. मात्र त्यानंतर अमोल पुढे असं म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांचे आभार तर मानायचेच आहेत, पण त्याचसोबत मला अजून एका व्यक्तीचे आभार मानायचेत आणि ते म्हणजे माणिक काका. ते हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहेत. त्यांनीसुद्धा मला खूप मदत केली. आणि पुन्हा एकदा संकल्पचं नाव ऐकून सगळेजण चिडतात. आर्या चिंचोकेला म्हणत असते की अमोल असं का बोलतोय, त्याला माहीत नाही का तो माणिक म्हणजेच संकल्प होता. त्यावर चिंचोके म्हणतो की आर्या मॅडम, जर अमोलला माहिती असतं तर तो असं बोलला असता का. त्यामुळे आर्या गप्प बसते. अमोल म्हणत असतो की माझ्या बरं होण्यामध्ये सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मला हा सत्कार सगळ्यांसोबत स्वीकारायचा आहे. आणि मग त्यानंतर तो स्टेजवरून खाली जातो. अर्जुन, रुपाली, मोना, दीपक, स्वप्नील, त्याचसोबत बापू, कदम या सगळ्यांना घेऊन स्टेजवर येतो. आणि मग त्या सगळ्यांच्या सोबतच सत्कार स्वीकारतो. सगळेच जण खूप आनंदात असतात आणि अमोलसाठी टाळ्या देखील वाजवत असतात. त्यानंतर तो कार्यक्रम पार पडल्यावर अपर्णा सगळ्यांना घेऊन तिच्या ऑफिसमध्ये जाते. ते ऑफिस बघून सर्वजण खुश होतात, पण अमोल म्हणत असतो की मा, हे ऑफिस तर तुझ्या आधीच्या ऑफिस सारखंच आहे. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की बाळा, हे ऑफिस आहे ना, मग त्यात काय वेगळं असणार. तर अमोल म्हणत असतो, पण रोज रोज तुम्हाला इथे येऊन बोर होत नाही का. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर अपर्णा सगळ्यांसाठी कॉफी ऑर्डर करते. मात्र अमोल म्हणत असतो की मला कॉफी नको आहे, कारण मी अजिबात दमलेलो नाही आहे. उलट मला माझं सगळं ऑफिस फिरून बघायचं आहे, आणि ते सुद्धा मामासोबत. आणि ते ऐकून दीपक खुश होतो. तर रुपाली म्हणत असते की अमोल, तू फक्त एकटा फिरणार नाही, तर आम्हीसुद्धा सगळेजण तुझ्यासोबत येणार. आम्हालासुद्धा कलेक्टर ऑफिस बघायचं आहे. आणि त्यावर अमोल खुश होतो. आणि मग ते सगळेजण ऑफिस बघण्यासाठी जातात. तर अर्जुन अपर्णाला म्हणत असतो की अप्पे, हा मुलगा ना फक्त वयाने लहान आहे, मात्र एनर्जीने आपल्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. सगळेजण दमतात, पण तो काही दमत नाही. आणि त्यावर अप्पीसुद्धा हसतच हो म्हणते. त्यानंतर कदम म्हणतात की आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. मात्र तितक्यात बापू म्हणतात की त्याचा काय उपयोग, आजसुद्धा त्या संकल्पाचं नाव अमोलने घेतलंच ना. आणि मग त्यानंतर बापू आणि कदम अपर्णा अर्जुनला समजावतात की तुम्हाला आता अमोलला संकल्पविषयी सांगायलाच हवं. कारण बाहेर सगळ्यांनाच माहिती की तो माणिक म्हणजेच संकल्प, आणि त्याच्याचमुळे अपर्णाने ही सगळी मोहीम सुरू केली आहे. मात्र जर अमोल त्याचं असंच कौतुक करत राहिला ना, तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अप्पी म्हणते की अगदी बरोबर आहे तुमचं. मात्र आत्ताच अमोल आपला कुठे बरा होतोय, त्याला लगेच हे सगळं सांगणं मला बरोबर वाटत नाही आहे. तर अर्जुनचं सुद्धा तेच म्हणणं असतं. आणि मग तो सगळ्यांना म्हणतो की मला असं वाटतं की आपण अमोलला संकल्पविषयी म्हणजेच त्या माणिकविषयी काहीतरी वेगळंच सांगावं. म्हणजे पूर्ण सत्यसुद्धा नाही आणि पूर्ण खोटंसुद्धा नाही. म्हणजे निदान तो त्याचा विचार करणं तरी बंद करेल. आणि अर्जुनचं ते बोलणं सगळ्यांनाच पटतं. तर दुसरीकडे अमोल सगळ्यांसोबत ते ऑफिस फिरून बघत असतो. आणि मग त्याच वेळी गायतोंडे, आर्या आणि चिंचोके त्या ठिकाणी येतात. अमोलला आनंदात बघून ते सुद्धा खुश होतात. आणि मग त्यानंतर अमोल त्यांना सांगतो की उद्या मला तुम्हा सगळ्यांना एक पार्टी द्यायची आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप मदत केली. तुम्ही उद्या घरी याल ना. आणि त्यावर चिंचोके आणि गायतोंडे आनंदाने हो म्हणतात. आर्या मात्र काही उत्तर देत नाही, ती खाली मान घालूनच उभी असते. तर अमोल तिला विचारतो की काय झालं आर्या मावशी, तू नक्की उद्या घरी येशील ना गं. पण आर्या काही उत्तर देत नाही. पण रुपाली म्हणते की हो अमोल, ती नक्की येईल. आणि मग आर्यासुद्धा नाईलाजाने हो म्हणते.
त्यानंतर मग अमोल गायतोंडेंना सांगतो की गायतोंडे काका तुम्ही प्लीज मला सगळं ऑफिस दाखवा, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना. आणि त्यावर गायतोंडेसुद्धा हो म्हणतात आणि मग ते अमोलला फिरायला घेऊन जातात. त्यानंतर संध्याकाळी अपर्णा अर्जुन घरी येतात. अपर्णा अमोलला विचारत असते की खरं खरं सांग, आज तू आईस्क्रीम खाल्ली ना? तर तो हसतच म्हणतो की नाही ग मा, मी एकट्याने नाही खाल्ली तर मामा आणि मोमाने सुद्धा खाल्ली. आणि ते ऐकून अर्जुनसुद्धा हसू लागतो. त्यानंतर अमोल त्यांना सांगतो की मा बाबा, उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, मग आपण सगळ्यांना घरी बोलावू आणि पार्टी देऊ. माणिक काकांनासुद्धा तुम्ही फोन करा. आणि पुन्हा एकदा माणिक म्हणजेच संकल्पचं नाव ऐकून अपर्णा आणि अर्जुन घाबरूनच एकमेकांकडे बघतात. आणि मग त्यानंतर अर्जुन अमोलला असं सांगतो की आम्ही हॉस्पिटलमध्ये फोन केला होता, मात्र तो माणिक गेला आहे. आणि ते ऐकून अमोल घाबरतो. तर अर्जुन म्हणतो की अरे तो त्याच्या गावी गेला आहे, त्याचं काहीतरी काम आहे म्हणून. आणि ते ऐकून अमोल म्हणतो की ठीक आहे बाबा, पण त्यांनी खरंच माझी खूप मदत केली, मला त्यांना भेटायचं आहे. तर अपर्णा म्हणत असते की आता तू त्यांचा जास्त विचार करू नको, जर ते तुला परत कधी भेटले ना तर मग त्यांना घरी घेऊन ये. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. तर अर्जुन पुन्हा एकदा त्याला सांगतो की आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे ना, त्यामुळे आता त्यांचा विचार सोडून दे. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. त्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. मोना म्हणत असते की मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मला मोटिवेशनल कोट सांगा. मात्र अपर्णा अर्जुन तिला समजवतात की असं मोटिवेशनल कोट ऐकून किंवा वाचून काही होत नाही, आपण आपल्याला मोटिवेट करावं लागतं. मात्र मोनाला काही ते समजत नाही, त्यामुळे मग अपर्णा तिला व्यवस्थितपणे समजावून सांगते. आणि त्यावर मोनासुद्धा म्हणते की ठीक आहे, मग यापुढे आपण आपल्याला जी गोष्ट करायची आहे ना ती करूनच दाखवू. आणि त्यावर सगळेजण आनंदाने हो म्हणतात. तितक्यात रुपाली त्यांच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की उद्यापासून ना मी सगळ्या गोष्टी वेळेत करणार. तर स्वप्नील म्हणतो की बरं झालं, आता आपल्याला सगळं वेळेत मिळणार. पण ते ऐकून रुपाली चिडत्याने निघून जाते. तर इतर सगळेजण हसत असतात. त्यानंतर मग सगळेजण रात्रीच्या पार्टीविषयी बोलत असतात. पण त्यावेळी अर्जुन म्हणतो की मला तर बंदोबस्तासाठी जावं लागेल. आणि ते ऐकून अमोलला वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर ते सगळेजण मुद्दाम म्हणू लागतात की आता बाबांनाही म्हटल्यावर पार्टी कॅन्सल करूयात. आणि ते ऐकून अर्जुन हसतच म्हणतो की तुम्ही सगळे किती शहाणे आहात ना, माहिती आहे मला, मी लवकरात लवकर घरी येण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. त्यानंतर मग तो त्याच्या डायरीमध्ये नवीन वर्षातील सगळे संकल्प लिहितो आणि घरातल्यांसोबतही बोलायला जातो. सगळ्यात आधी तो बापू आणि कदमांकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्ही नवीन वर्षात कोणता संकल्प केला आहे. मात्र ते दोघेजण म्हणतात की आम्ही असं काही ठरवलं नाही. आणि मग अमोल त्यांना म्हणतो की तुम्ही आता पुन्हा शेतीला सुरुवात केली आहे ना, मग तुम्ही शेतीविषयीच काहीतरी संकल्प करा. आणि मग त्यावर ते दोघेही सांगतात की ठीक आहे, आम्ही आमची शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच करू. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. त्यानंतर मग तो मोनाकडे आणि दीपककडे जातो. दीपक त्याला सांगत असतो की या वर्षात मला जो नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे ना, तो मी व्यवस्थितपणे पूर्ण करेल आणि पुढच्या वर्षी अजून एक मोठा प्रोजेक्ट मिळवेल, हाच माझा संकल्प आहे. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. तर मोना म्हणत असते की माझं तर असं काही नाही, मी फक्त हे घर व्यवस्थित सांभाळेल. तर अमोल म्हणतो की अगं मोमा, ते तर तू करतेच, पण आता ना तू तुझ्या यूट्यूब चॅनलचे 1,00,000 फॉलोअर्स पूर्ण कर आणि त्यासाठी मी सुद्धा तुला मदत करेल. आणि त्यावर मोनासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग अमोल स्वप्नील आणि रुपालीकडे जातो. स्वप्नील म्हणत असतो की मी माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि मला माझ्या एका तरी विद्यार्थ्याला आता अपर्णासारखं कलेक्टर होताना बघायचं आहे. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अमोल खुश होतो. तर रुपाली म्हणत असते की माझा तर असा काही संकल्प नाही आहे, मी फक्त तुझी व्यवस्थित काळजी घेईल. मात्र अमोल म्हणत असतो की मोठी मात ती तर तू नेहमीच घेते, पण तू मला दिलेला प्रॉमिस विसरलीस का? आणि मग तो त्या दोघांना सांगतो की तुम्ही एक मूल दत्तक घेणार होता ना, मग या नवीन वर्षात तुम्ही नक्की एक मूल दत्तक घ्या, माझ्यासाठी नवा भाऊ आणा. आणि त्यावर ते दोघेजण म्हणतात की अमोल बाळा, ही खूप मोठी जबाबदारी आहे, आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. त्यावर अमोल म्हणतो की ठीक आहे, पण तुम्ही लवकर विचार करून मला सांगा. आणि मग त्यानंतर तो देवघरात जात देवाकडे प्रार्थना करतो की माझ्या कुटुंबाचे सगळे संकल्प पूर्ण होऊ दे, त्यांना जे हवं आहे ते मिळू दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.